नमस्कार मित्रांनो, आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि विषय अतिशय महत्त्वाचा आहे. व्यक्तिमत्वाविषयी महत्त्वाचा आहे, विषय महत्त्वाचा आहे मित्रांनो. तर हा विषय असा आहे की काही व्यक्तींना कोणत्याही कामाची भीती वाटते किंवा लोक काय म्हणतील किंवा रिझल्ट काय येईल या गोष्टींची भीती वाटते. यापैकी काही महत्त्वाचं एक रिझन आहे मित्रांनो, जे पहिले सांगता येईल की काही व्यक्तींना अपयशी होण्याची भीती वाटते मित्रांनो. म्हणजे आपण एखादं काम हातात घेतलं असेल, ते काम करण्याच्या अगोदरच त्या कामाचा रिझल्ट हा निगेटिव्ह येईल किंवा त्या कामात आपण अपयशी होऊ, ह्या गोष्टींची भीती वाटते मित्रांनो. हे एक महत्त्वाचं रिझन आहे. दुसरं महत्त्वाचं रिझन आहे मित्रांनो की त्या व्यक्तीला असं वाटत असते की ह्या कामात जर आपण अपयशी झालो तर लोक काय म्हणतील, समाज काय विचार करेल, घरचे काय म्हणतील किंवा बाहेरचे काय म्हणतील, ह्या गोष्टींची भीती वाटत असते. तर हे एक महत्त्वाचं कारण माणसांच्या त्या व्यक्तीच्या भीतीचं महत्त्वाचं कारण असू शकते मित्रांनो. आणि काही कारण आहे की जे की एखाद्या व्यक्तीसोबत काही घटना घडली असेल किंवा त्याच्याकडून काही चूक घडली असेल किंवा काही असेल, तर त्या जुन्या घटनेची भीती त्या व्यक्तीच्या मनात बसलेली असते की असंच माझ्यासोबत घडलं आणि उद्याही त्याचा असा विपरीत परिणाम झाला तर मग काय होईल. अशा गोष्टींची भूतकाळातील घटनेविषयी आठवून त्या माणसाला मनात एक भीती तयार होते मित्रांनो. हे एक भीतीचं महत्त्वाचं कारण आहे. आणि सगळ्यात शेवटी आणखी एक यामध्ये मेजर रिजन आहे मित्रांनो, स्वतःवरचा आत्मविश्वास कमी होणे. काही घटनांमध्ये किंवा काही काम करताना आपल्याला काही रिझल्ट आपल्या मनासारखा लागला नाही किंवा काही झालं नाही किंवा एखाद्या गोष्टीत आपण अपयशी झालो तर माणसाचा स्वतःवरचा आत्मविश्वास हा कमी होतो आणि त्यानंतर माणसाच्या मनात एखाद्या समोरच्या कार्याविषयी किंवा भीती तयार होते मित्रांनो. कारण एक आत्मविश्वासाची कमी असते. हे काही महत्त्वाचे रिझन आहेत. पण मित्रांनो लक्षात ठेवा, ह्या जगात भीती हे मृत्यूसारखी आहे मित्रांनो. भीती मनात बाळगायची नसते. कोणतेही काम करताना तुम्ही पॉझिटिव्हली आणि निर्भयता हेच जीवन आहे मित्रांनो. कारण तुम्ही कामच नाही केलं तर नंतर तुमच्या मनात त्याबद्दल एक एन्झायटी तयार होते आणि नंतर हीच भीती पुढे डिप्रेशनचा रूप घेते मित्रांनो. तर स्वतःचा आत्मविश्वास कमी न होऊ देता एखादं काम करताना तुम्ही एखादं कामाला एक मोठं न बघता त्याला एक छोट्या ह्याच्यात तोडलं पाहिजे मित्रांनो. त्या कामाचा एक टप्पा पूर्ण करा, त्यानंतर तुम्हाला ते काम पूर्ण झालं, त्याचा रिझल्ट पॉझिटिव्ह आला तर तुमच्या मनात एक आत्मविश्वास तयार होईल. त्यानंतर आणि थोडं मोठं टार्गेट घेऊन नंतर ते काम असं टप्प्याटप्प्यात तोडून तुम्ही ते काम पूर्ण करू शकता. बिगर आत्मविश्वास न तोडता त्या कामाबद्दल तुमच्या मनात एक कॉन्फिडन्स येईल. कॉन्फिडन्समुळे तुमच्या मनातील भीती हळूहळू कमी होत जाईल. कोणतेही काम करू आणि सगळ्यात महत्त्वाचं, एखाद्या कामाबद्दल त्या कामाबद्दल विचार न करत राहता त्या कामाबद्दल 10 विचार करण्यापेक्षा एकच कृती करा मित्रांनो. त्या कामाविषयी त्या कामाचा पहिल्या टप्प्याचं नियोजन करा आणि त्या टप्प्याच्या अनुषंगाने एखादी कृती करा. त्या कृतीने तुमचा काय होईल, पॉझिटिव्हिटी या कामाबद्दल एक अचिव्हमेंट झाल्यामुळे तुम्हाला त्या कामाबद्दल एक कॉन्फिडन्स तयार होईल. आणि अशा पद्धतीने फक्त सतत विचार करत राहिलात तर नंतर फक्त कोणत्याही कामाबद्दल निगेटिव्ह विचार येत जातात मित्रांनो. त्यामुळे फक्त विचार न करत राहता त्याबद्दल एक कृती करा. तुम्ही छोटी कृती करा आणि भीती घालवा मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाचा हा मूलमंत्र ज्या व्यक्तींच्या मनात कोणत्याही कार्याविषयी न्यूनगंड किंवा भीती असते त्या व्यक्तीसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की कृती करा. एखादी कामाचा त्याविषयी फक्त विचार न करत राहता एक कृती करा. त्या कृतीने तुमच्या मनातली भीती पूर्णपणे नाहीशी होईल. हे महत्त्वाचा संदेश आहे. धन्यवाद मित्रांनो.